नाईक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिला चेंडू ज्याच्या माध्यमातून निर्धाव फेकला गेला। आता पहिल्या सत्रातील 23 चेंडू आपल्याला पाहायला मिळेल। सन्माननीय पेनचे आमचे मान्यवर मैत्री ग्रुपचे सदस्य सन्माननीय अमोल शेठ दळवी साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती या आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना देखील विनंती असणार आपण व्यासपीठावरती यायचे। दुसरा चेंडू यावेळेस सुरेखरित्या हाताळला गेला। चेंडूला उसळी देण्यात आली। लागोपाठचा दुसरा चेंडू मात्र गेलाय निर्धाव। फलंदाजाला मात्र तो फटका फाईनल क्षेत्राच्या बाहेर मारायचा होता, पण अशा वेळी गोलंदाजानं मात्र विचारपूर्वक चेंडू फेकलाय। यावेळी चपलून खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटनं आपण बघतोय। हा फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय, जिथे एक धाव मात्र येईल। एका धावेनं धावफलकावरती धावांचा श्रीगणेश झालाय, तो टीम राज 11 BMPL या संघाचा। आता स्ट्राइक एंड वरती आहे फलंदाज प्रसाद पाटील। स्वालीचा हा खेळाडू चला खूप माहिरच हासिल आहे, फटकेबाजी चौफेर दिशेनं हा करतो, पण अशा वेळी त्याच्या बॅटला चेंडूचा स्पर्श होणं देखील गरजेचं असेल टीम BMPL या संघासाठी। अकुट टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न केला, पण वेगावरती स्वार झाला होता गोलंदाज आणि त्याच्यावरती गुडलेन स्पॉटवरनं दिली होती उसळी। निर्धाव चेंडूची होती। पुन्हा एकदा सांगता 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला पीमनच्या या षटकामध्ये आणि धाव आली ती फक्त 1। तर आपण बघतोय अभि पाटील सरांच्या चेहऱ्यावरती थोडंसं टेन्शन भरा वातावरण आहे, पण हा क्रिकेटचा खेळ आहे, याच्यामध्ये क्षणात रंग बदलणारा खेळ आपण पाहिलाय। कधी गोलंदाज हवी होतो तर कधी फलंदाज हवी होते। मी आमच्या क्रीडा रसिकांना विनंती करतो आपण मैदानाच्या बाहेर ना या मॅचचा आनंद घ्या, मैदानाच्या आतून मात्र जाण्या येण्याची स्क्रीनच्या समोरील जेवढे खेळाडू आहेत ना, जेवढे प्रेक्षक आहेत त्या सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतवा, अन्यथा मैदानाच्या दुसऱ्या दिशेने या मॅचचा आनंद घ्या। या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवर नसीब नाईक जो पेन दादर संघाचा खेळाडू आहे तो पाहायला मिळतोय। यावेळेस सुरेख फटका विलंब कार्पेट या फटक्याला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला मिळतं। 1 धाव मात्र पूर्ण झाले। एका धावेनं 2 धावा आल्यात या षटकामध्ये। 5 चेंडूचा खेळ झालाय। राकेश गायकर मात्र यावेळेस स्ट्राइक एंड वरती आहे। उपसरपंच चषक खानावच्या मैदानावरती याच खेळाडूंना मात्र बाईक मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून मिळवले होते, पण फटका सुरेख होता। गलीच्या दिशेनं खेळलेला हा फटका सुरेखरित्या अडवला गेला आणि या फटक्यावरती उत्तर देताना फलंदाजाच्या बॅटमध्ये आली 1 धाव। एका धावेच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम राज 11 BMPL संघाच्या धावा लागल्या त्या 3। यानंतर काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत। धन्यवाद। गाणं नक्कीच पूर्ण होईल। 3 धावा धावफलकावरती लागल्यात। माझ्या सोमेत व्हाइस ऑफ कर्जत समीरजी सोमणे सर आता जोडले जातील। 3 धावा सर धावफलकावरती आल्यात। BMPL विभागातील सर्व दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेली ही राज 11 BMPL संघ आपण बघतोय। तो दुसरीकडे टीम खेळतीये प्रेम 11 पेन परिसरातील बरेचसे रती महारथी या मॅच मध्ये आता क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतं। खरोखरच अगोदरच्या जो चेंडूवरती क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, कारण क्रीडांगणाची परिस्थिती आपण पाहिली, आउटफील्ड आपण पाहिली, तर याही आउटफील्ड मध्ये 100% डेडिकेशन आपण विजय भोसले कडून पाहिलं, जो आरावचा खेळाडू। आणि हे डेडिकेशन जेव्हा आपण पाहतो ना, तेव्हा एक वेगळी मजा येते गोलंदाजीसाठी आणि हा गोलंदाजांना आत्मविश्वास देऊन जाईल। परंतु सध्या आत्मविश्वासाची गरज आहे ती BMPL टीमच्या बॅटर्सला, कारण सध्या धावसंख्या ती अवघी 3। हरेश गावंड पेंट जित्याचा हा खेळाडू पंचांच्या डाव्या बाजूने आपली गोलंदाजी सुरू करतोय।
हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर पकडला जातोय. पंचांनी नियम क्रमांक 24 चा वापर करताना या चेंडूला स्क्वेअर घोषित केलंय. 4 धावा लागतील या एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती. एक छोटे कदम से छोटे लक्ष्य की शुरुआत की जाती है, लेकिन अगर बड़ा लक्ष्य सामने हो तो छोटे कदम भी बढ़ाने चाहिए. म्हणजे तुमची सुरुवात ही तुमच्या प्रगतीच्या दिशेने तुम्हाला नेत असते. अशा वेळी सुरुवात तर छोटा धावांवर सुरू झाली. आता उत्तुंग फायर आउट ऑफ द पार. चेंडू गेला बिग बिग बिग. राकेश बरसलाय घेतो या चेंडूवरती षटकार. धावा स्कोर कार्ड वरती आल्यात आणि मगाशी सरांनी उल्लेख केला, प्रवीण गायकर सरांनी उल्लेख केला, क्रिकेटमध्ये एक तर तुमचा सटीक यॉर्कर नाही तर फलंदाज सचिन रमेश तेंडुलकर ही दोन नावं मात्र गाजली. 10 आकडा स्कोर कार्ड वरती आला आणि आठवण झाली भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची. त्यांच्या जर्सीवरती हा आकडा पण सातत्यानं पाहिला. राकेश साठी मात्र हा चेंडू फेकला होता गोलंदाज हरेश गावंड या गोलंदाजानं, पण टाकलेला चेंडू होता निर्धाव. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडूला लांबी कमी उंची जास्त आणि झेल सुटलाय. सुशांत मोकल या क्षेत्ररक्षकाकडनं ही चूक घडली आहे. जर चेंडू लागला असेल तर विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेर आलात तरी चालेल. मी आमच्या आयोजकांना विनंती करतो फर्स्ट एड बॉक्सची जर सोय असेल तर आपण लगेच मैदानामध्ये जा. पाणी हवा असेल तर पाणी देखील मैदानामध्ये न्या. एकतर डोळ्यावरती चेंडू लागलाय आणि आपलं अस्तित्व आपल्या डोळ्यांपासून सुरू होतं. ज्याच्या पदरस्पर्शानं पावन झालेली ही माती, ज्याच्या नावानं फुकते गर्वानं आपली छाती, तेच आमचे दैवत आदरणीय शिवछत्रपती ज्यांची आज जयंती आहे. तर सेकंड रन घेताना मात्र दुसऱ्या धावेच्या नादामध्ये परतावा लागणार. फलंदाज प्रसाद पाटील हा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होता. धावफलकावरती धावा लागल्यात त्या यावेळेस 11 आणि नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये गेलाय साहिल कचरे, मॅन फ्रॉम स्वाली. एक्स्ट्रा खेळाडू आता मैदानामध्ये जाईल. डोळ्यावरती जर खरंच जोरात चेंडू आदळला असेल तर नक्कीच आपण आईस लावा, बर्फ लावा. पुन्हा एकदा उपसरपंच चषकाचे खऱ्या अर्थानं सर्वे सर्वा आदरणीय मंगेशभाई पाटील, त्याचबरोबर बीएमपीएल विभागातील अध्यक्ष आमचे सन्माननीय पाहुणे संदेशजी देशमुख यांचं या व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आमचे भूषण शेठ पाटील देखील या मॅचचा आनंद घेतात. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये एकता चषक 2022च्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत असेल. सन्माननीय दिनेशजी पाटील या गावचे पोलीस पाटील आहेत आणि आता मात्र परिस्थिती आहे 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज कौस्तुभ.
पेन परिसरातील हा खेळाडू आहे. पेन निगडी गावाचा हा खेळाडू, ज्याच्यावरती आता ही तिसऱ्या षटकामध्ये जबाबदारी आहे आणि तो कशा पद्धतीने पार पडतोय हे देखील पाहिलं जाईल. पंचांच्या डाव्या बाजून हा देखील गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय देशमुख साहेब आता काहीतरी विचार करतायत. 10-12 पावलांचं रनअप घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज कौस्तुभ, तर स्ट्राईक एंड वरती साहिल, ज्याच्या नावातच बरंच काय. फुल टॉस चेंडू होता, लेग स्टिकच्या बाहेर या चेंडूला पाहायला मिळालं. चेंडूची उचल फेक होईल तोपर्यंत वाईट +1, 2 धावांनी धावफलकावरती वाढ. आणि या चेंडूवरती आता तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. ऑफिशियल आमचे तिसरे पंच मात्र निर्णय देतील. भीमरच्या चेंडू आहे की नाही याच्यासाठी मागणी केली गेली आणि मागणी तसा पुरवठा. एकता चषक 2022 माध्यम स्वराज प्रतिष्ठान चिंचोली गोहे, जय हनुमान मित्र मंडळ चिंचोली गोहे यांच्या संयुक्त विद्यमानानं ही स्पर्धा आपण पाहतोय, ऐकतोय. याची देही याची डोळा. आज तालुक्यातील दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहायला मिळतोय आणि पंचांनी सांगितलं हा चेंडू नो नाहीये, फेअर डिलिव्हरी आहे. वाईट पण प्लस केला जाईल. 1+1, 2 धावांनी धावफलकावरती वाढ. 25 धावा धावफलकावरती आहेत. सन्माननीय संदेशजी देशमुख साहेबांकडनं चौकार षटकारासाठी आता राज वॉरियर्स बीएमपीएल संघाच्या प्रत्येक खेळाडूला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. देठ चेंडूचा इशारा आला. तालुकाच्या पहिल्या सामन्यामध्ये पहिला चेंडू मात्र देठ घोषित झालाय. यावेळेस चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती लँड होईपर्यंत 1 धाव पूर्ण झाली. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 26 धावा धावफलकावरती आल्या. व्हीएमपीएलच्या कोणत्याही फलंदाजाने, बॅटिंग करणारी टीम आहे त्यातील कोणत्याही फलंदाजाने सलग 3 षटकार खेचले तर आदरणीय मंगेशभाई पाटील यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र देण्यात येईल. त्याचबरोबर सन्माननीय सुजित शेठ शिंदे साहेबांकडनं साहिल कचरेच्या प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात तर होतीये, त्याबरोबर शुभेच्छा देखील आल्यात. आमच्या देवकर साहेबांकडनं या स्पर्धेला थेट पाहिलं जात आहे युट्यूबच्या माध्यमातून आणि त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी आणि या व्हीएमपीएल विभागातील खेळाडूंसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. तर टोटल 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेस राकेश गायकर, हा दर्जेदार चेंडू होता. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये तिखट मारा, भेदक मारा, मिश्रित गोलंदाजी करतोय गोलंदाज कौस्तुभ आणि या संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. म्हणजे नेक्स्ट इनिंग मध्ये कदाचित आपल्याला फलंदाजी करताना देखील पाहायला मिळू शकतो. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक, 3,000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक अमित पाटील साहेबांकडनं. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव गेलाय. राकेश गायकर स्ट्राईक एंड वरती आणि अशावेळी गोलंदाज निर्धाव चेंडूचा मारा करतोय. एक कसलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक दर्जेदार चेंडू. यावेळेस चेंडूला अचूक टप्प्यावरती फेकलं गेलं, वळण देखील देण्यात आलं आणि ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये पुन्हा एकदा भेदक मारा. सन्माननीय सुजितजी शिंदे यांच्याकडनं पारितोषिक आलंय. राकेश गायकर साठी 500 रुपयाचं आणि साई साठी 1,000 रुपयाचं. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकण्यामध्ये यश आले गोलंदाजाला, पण या चेंडूवरती काव कॉर्नर रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एका धावाचं रूपांतर 2 धावांमध्ये पाहायला मिळालं. धावा कशाही येणं गरजेचं आहे आणि यावेळेस 2 धावा आल्या. टोटल 29 3 षटकांच्या समाप्तीनंतर. या षटकाचा आपण विचार केला, धावा आल्यात. माझे साथी गुणलेखक मला सांगतील.
तर टोटल आल्या धावा 6. त्याच्यामध्ये एक धाव अवंतर होती वाईटच्या माध्यमातून. 6 धावा धावफलकावरती आल्यात. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 1 गडी बाद. राज वॉरियर्स VMPL संघाच्या धावा लागल्यात त्या 29. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी पुन्हा एकदा संधी समृद्धी DJ अर्थातच ऑपरेटर आहेत उमेशजी वरगडे. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तुमच्या मनामध्ये श्रद्धा असेल आणि तुमचं आचरण जर सबुरीचं असेल ना तर नक्कीच तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील. आणि साईबाबांनी देखील सांगितलं तुम्ही सरळ हाताने मदत केली ना एका हातानं तर तुम्हाला 10 हातानं मी देईल, पण तुम्ही श्रद्धा आणि सबुरी ठेवा. आता गरज आहे खऱ्या अर्थानं आक्रमणाची. स्लॉगरचं षटक गोलंदाजी मार्गवर गोलंदाज ओमकार पाटील. हा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतो आणि हा चेंडू गरंगळत गेलाय सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द पार. साहिर कचरेच्या बॅट मध्ये आलाय उत्तुंग बडगा चौकार. राज वॉरियर्स VMPL या संघाच्या धावा लागल्यात. 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 33 धावा आल्यात 1 गडी बाद. पहिल्या इनिंगचा आपण खेळ बघतोय. राज वॉरियर्स VMPL विरोधात प्रेम 11 पेंट संघ तालुका वाईज या सामन्याच्या माध्यमातून या लॉर्ड्सच्या माध्यमातून पहिला सामना तुमच्या समोर आहे. एकीकडे 36 विभाग जो खालापूर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर दुसरीकडे पेन विभागातील ही टीम. हा दर्जेदार चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चुकला. या चुकीला माफी नाही आणि या मॅच मध्ये जो हरणारा संघ असेल त्याला ट्रॉफी नाही. 4 धावा आल्यात चौकार. धाकटी पंढरी जिचा आपण उल्लेख होतो येताना जर तुम्ही चिंचवली गावामध्ये येत असाल तर सासगाव पाड्यावरती धाकटी पंढरीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल जिथे विठुरायाचं दर्शन आपण घेऊ शकतो. यावेळेस सुरेख चेंडू हा स्लो पॉइझन मी तर म्हणेल कमी वेगामध्ये टाकलेला यॉर्कर चेंडू होता. ज्यानं मात्र राकेश गायकरला आता विचार करण्यास भाग पडला आणि साहिल कसरेला माघारी यावं लागणार. यानंतरचा होणारा सामना असेल आविष्कार एंटरप्राइजेस खालापूर आणि इंटर पनवेल या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या. टीम आविष्कार एंटरप्राइजेस खालापूर आणि टीम इंटर पनवेल या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये. अमित पाटील साहेबांचा पारितोषिक जमा झालेला आहे आणि त्यांचं ATM सातत्यानं चालू आहे आणि त्या ATMचा पासवर्ड मला देखील माहिती आहे. थोड्याच वेळात तो पासवर्ड मी देखील शोधेल. धावबलकर धावा त्या टोटल 38. नेक्स्ट बॅट्समन जीवन मालुसरे मॅन फ्रॉम गोठिवलीचा खेळाडू ज्याच्या टी शर्ट वरती 3 क्रमांक आहेत. टू 217 म्हणजे 217 जर्सी घातलेला खेळाडू मैदानामध्ये गेला जो स्ट्राइक एंड वरती आहे. जीवननं आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण बॅटचा आणि चेंडूचा मात्र संपर्क झाला नाही. गोलंदाजाला मिळाला यश. आणखीन एक चेंडू गेला या षटकातील निर्धाव.
येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार आला तर फलंदाजासाठी सुवर्ण संधी. जीवन जो 4थ्या क्रमांकावरती आलाय अमित पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. चले तो रात तक नाही तो प्रति का प्रवास. आता मात्र तंबूच्या हॉस्टेलला परतावं लागणार. दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न केला पण एका साईडला मात्र धार नव्हती, त्याच्यामुळे आता परतीचा प्रवास करावा लागणार. चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र झाला नाही आणि अशा वेळी पुन्हा एकदा विकेट मिळते ती प्रेम 11 पेन संघाला. बाद होणारा फलंदाज होता जीवन मालुसरे, राज वॉरियर्स बीएमपीएल संघाचा. नेक्स्ट बॅट्समन 5व्या क्रमांकावरती मच्छिंद्र पाटील, मॅन फ्रॉम खानाव. नॉन स्ट्राईक एंड वरती तर स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा राकेश गायकर. आणि मोठ्या फटक्याची गरज होती. यावेळेस मोठा फटका येतोय आउट ऑफ द पार. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत जातोय चेंडू आर पार. जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता शत्रुवती वार, तसा चेंडू फरार. येतोय चौकार. टोटल 42 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रेम 11 पेन संघाच्या माध्यमातून राज वॉरियर्स बीएमपीएल संघाने धावा लावल्यात त्या धावफलकावरती 3 गडी बाद 42. आता नेक्स्ट इनिंग मध्ये 24 चेंडू मध्ये करायच्या त्या प्रेम 11 पेन संघाला राज वॉरियर्स बीएमपीएल संघाच्या विरोधात 43 धावा. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी पुन्हा एकदा मी दोन्ही संघांना आमंत्रित करतो आपण टॉस बॉक्स मध्ये. एकीकडे खालापूर तर दुसरीकडे पनवेल. खालापूर आमचे राज वेळवाले देखील आता खालापूर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देत आहेत. सावरोळीचे युवा उद्योजक सन्मान्य राज पाटील यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात इंटर पनवेल आणि त्याचबरोबर खालापूर संघाला. प्रवीणजी पाटील साहेब या व्यासपीठाकडे येत आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये पुन्हा स्वागत असेल. इंटर पनवेल संघाचा संघनायक इथे आलेला आहे. मी आविष्कार एंटरप्राइजेस खालापूर संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या. मास्टरमाइंड इको असतील त्यांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये या. रॉयल किंग ग्रुप पनवेल यांच्या माध्यमातून सन्माननीय आशु शेळके आणि त्याचबरोबर सन्माननीय साहिलजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. रॉयल किंग ग्रुपचे हे रॉयल माणसं आहेत, अर्थात पाहुणे आहेत आमचे, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि निश्चितच गोल्डन मॅन आहेत, तर या गोल्डन मॅन रॉयल किंग ग्रुपच्या सदस्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. तर सन्माननीय राज वॉरियर्स बीएमपीएल संघाला आता सुवर्ण संधी आहे. आदरणीय उपसरपंच चषकाचे सर्व भाई मंगेश पाटील यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. आणि अमित पाटील साहेबांकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. अमित पाटील साहेब मात्र आजच्या रात्रीमध्ये पारितोषिकांची खैरात करतायत. देशमुख साहेब मात्र थोडेसे शांत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील 3300 रुपयाचं पारितोषिक आहे लागोपाठच्या 3 विकेट साठी 3 चेंडूवरती. तर नक्कीच या ठिकाणी रॉयल किंग गोल्डन ग्रुप अर्थातच बाबा किंग आशु शेलके आणि त्यांच्या समवेत साहिल म्हात्रे कोण यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालं. आणि सातत्याने तुम्ही विचार केला तर अनिकेत म्हात्रे, कुटारी, रोहन पाटील, तारा अतिशय दमदार व्यक्तिमत्व आणि कोविड काळामध्ये या सर्वांनी अतिशय गोरगरिबांपर्यंत चांगली सेवा पोहोचवली. त्याच्यानंतर मग रस्त्यावरचे लहान लहान पोरं असतात त्यांचे देखील खाऊ वाटप त्यांच्या माध्यमातून केलं जातं, तर त्यांचंही मनापासून स्वागत. दिवेश काकडे आपलंही मनापासून स्वागत. आणि याच्यानंतर टॉस
अर्थातच मॅच होईल ती म्हणजेच इंटर पनवेल वसीम आणि नौमान उस्मान पटेल यांचे भांजे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि त्यांना फाईट करतील. ते अर्थातच इको अँड टीम रोहित सारखा फलंदाज, रजत मुंडे, त्याच्यानंतर मनीष तात्रे अशी बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. येस सर. निश्चित प्रवीण सर, एक बिग बॅटल, एक बिग मॅच आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये देखील पाहायला मिळणार. पण ही मॅच जरी लो स्कोरिंग वाटत असेल तरी हाय व्होल्टेज हा ड्रामा आहे आणि या ड्राम्यामध्ये आता खेळ नेक्स्ट इनिंग मध्ये राज वॉरियर्स बीएमपीएल संघाचा गोलंदाज येतोय. संकेत मते मॅन फ्रॉम दोनवतचा खेळाडू. स्ट्राईक एंड वरती डाव्या हाताचा फलंदाज आहे ओमकार हलपाल आणि नॉन स्ट्राईक एंड वरती बादल म्हात्रे. बादल म्हात्रे ना मात्र या हंगामामध्ये धावांचा पाऊस पडलाय, ज्याच्या नावातच बादल आहे. पेन दादरचा खेळाडू बादल म्हात्रे तर स्ट्राईक एंड वरती आहे. फणस डोंगरीचा खेळाडू ओमकार हरपाल. ओपन क्रिकेटचा बराच अभ्यास आहे या खेळाडूला. ओपन क्रिकेटमध्ये माहिरत हासिल केलेला हा खेळाडू यावेळेस गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज झालाय. 10-12 पावलांचा रनअप घेऊन पहिला चेंडू यावेळेस गोलंदाजी मार्गवर गोलंदाज संकेत तयार. सुरेख चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये तिखट मारा, अचूक मारा, भेदक मारा. काय गोलंदाजी होतीये. पहिल्या चेंडूवरती बीएमपीएल संघाच्या या गोलंदाजानं स्वतःला सिद्ध केलंय. अर्थातच हे युद्ध आता रंगणार जिथे फलंदाज गोलंदाजाचं युद्ध मात्र आता सुरुवात झाली गोलंदाजाच्या माध्यमातून. येणाऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर देणार का फलंदाज ओमकार. हा फटका हवेत आहे. या फटक्यावरती लँडिंग मात्र झाली मैदानात आणि असं वाटलं होतं हा फटका सीमारेषेच्या पलीकडे जातोय का, पण निर्णायक क्षणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडू अडवला. खरिवली संघाचा तो क्षेत्ररक्षक आहे रतीश माडिक, ज्यांच्या माध्यमातून हा चेंडू अडवला गेला. निर्णायक क्षणी मी तर म्हणेल 2 धावा वाचवल्यात, तर 3 धावा मात्र वाचवल्यात. असं वाटलं होतं बराच टाइम आहे तर या टाइमामध्ये कदाचित 2 धावा पूर्ण होत आहेत का. अभि सरांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं, कारण या खेळाडूंची माहिती तुम्हाला बरीचशी आहे, त्यामुळे तुम्हाला मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती यावं. स्ट्राईक एंड वरती यावेळेस बादल म्हात्रे. पेन दादरचा खेळाडू. एंड बदललाय आता उजव्या हातासाठी गोलंदाज डाव्या हातानं गोलंदाजी करतोय संकेत मते. यावेळेस चेंडू बराच वेळ हवेमध्ये लँड होणार का सीमारेषा पलीकडे. अर्थातच नो डाऊट वाघाची दहाड फोडला पहाड. चेंडू आर पार बादल म्हात्रेच्या बॅट मध्ये आलाय. एक कुतुंग फटका बिग हिट षटकार. झुकू 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 आगीन गाडी धुरांच्या रेखा हवेत काढी. पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाचं गाव मोठं जिथे सोन्या चांदीच्या पेट्या आणि आमचे समीरजी सोमणे सर मात्र मामाला आठवतात, कारण का त्यांचंही हे मामाचं गाव आहे. स्वराज्य प्रतिष्ठान त्याचबरोबर जय हनुमान मित्रमंडळ चिंचोली घोळे यांच्या संयुक्त या आयोजनामध्ये पुन्हा एकदा समीर सोमणे सरांचं मामाच्या गावामध्ये स्वागत असेल. या 6 धावांनी धावफलकावरती टोटल 7 धावा आल्यात. हा चेंडू पॉइंट क्षेत्राच्या दिशेने एक्स्ट्रा पॉइंटच्या बाहेर जातोय गोळीच्या वेगानं. अर्थातच आर पार षटकारानंतरचा बादलच्या बॅट मध्ये आलाय चौकार. अटॅक वरती फटाके वाजतायत षटकार आणि चौकारांचे. टोटल 11 धावा आल्या स्कोअर कार्ड वरती. सन्मान्य मंगेशभाई पाटील यांचं देखील मामाचं गाव आहे आणि त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सॉंग ऐकलं जाईल. यावेळेस कावकर रिझर्व मध्ये मच्छिंद्र पाटील यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव मात्र आली. खानाव परिसरातील घातक छोटा पॅक आणि बडा धमाका एक चांगले गोलंदाज म्हणून ज्यांची वर्णी या खालापूर तालुक्यामध्ये लागते. अभिजित पाटील साहेबांकडे देखील पारितोषिक असेल.
प्रत्येक कॅच साठी मच्छिंद्र पाटील साठी 500 रुपयाचं. सन्माननीय भूषण शेठ पाटील मात्र शांत आहेत, पण त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे, जर टप्प्यात आला ना तर कार्यक्रम होईल. म्हणजे त्यांच्या टप्प्यात जर एखादा फलंदाज किंवा गोलंदाज आढळला तर त्याच्यावरती पारितोषिकाची खैरात होऊ शकते. स्पीडअप दाखवा. पंचांना विनंती आहे, अजून बरेचसे सामने आजच्या रात्रीमध्ये खेळवायचे आणि आजची शेवटची रात्र आहे. ज्यासाठी केला होता अट्टहास तो क्षण मात्र गोड होतोय आणि नानांच्या चेहऱ्यावरती आपण बिग स्माइल देखील बघतोय, कारण की त्यांच्या टीमनं आता फायनलचा प्रवास केलाय. थेट फायनल मध्ये जे स्वप्न होतं या मैदानावरती साकारण्याचं ते पूर्ण झालंय आणि नाना मात्र याचं पूर्ण श्रेय देतील. ते आमचे छोटे बच्चे कंपनी आहेत त्यांना. प्रत्येक चेंडूवरती जल्लोष त्यांच्या माध्यमातून झाला आणि हा जल्लोष झाला नसता तर नक्कीच नानांच्या खेळाडूंच्या मनामध्ये नवीन ऊर्जा नक्कीच पैदा नसती झाली. आणि ऐकूया एकदा पुन्हा. नक्कीच नक्कीच या छोट्या बरोबर मला तर नाना आता फार्म हाऊसच घेऊन जा तुम्ही फायनल मारल्यानंतर. टोटल मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली, मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली. धन्यवाद डीजे. हा नक्की इशारा होता का चेतावणी होती? मामाचं गाव आहे. समीरी सोमणे माझ्या सोमेत बसलेत, पण त्यांच्या अर्थातच पत्नी मात्र या मॅचचा आनंद घेतात युट्यूबच्या माध्यमातून, फॉर्च्यून वेबच्या माध्यमातून. त्या त्यांच्यावर रागवतीला असं गाणं नका वाजू. विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय मंगेशभाई पाटील ज्यांच्या मामाचं गाव हे आहे. धाव पलकावरती धाव आहेत त्या टोटल 13. क्या मेरा गोलंदाजी मार्कवर नंदनपाडा संघाचा गोलंदाज येतोय विकी आमरे. हा देखील वेगावरती स्वार होणारा गोलंदाज आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मिश्रित गोलंदाजी करण्याची. पण स्ट्राईक गेट वरती ओमकार हटपाल ज्यानं ओपन क्रिकेटचा बराचसा अभ्यास केलाय, बऱ्याचशी मैदानं गाजवलेत, बऱ्याचशा ट्रॉफीवर आपलं फलंदाजीच्या जोरावरती नाव कमावलंय. हा चेंडू यावेळेस बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाला संधी आहे, पण या संधीचं सोनं मात्र आउटफील्ड मुळे करता आलं नाही. समीर सर, सातत्यानं आपण मैदानाचा विचार केला. आधी इथे पूर्णपणे शेती होती आणि शेतकरी बांधवांनी मात्र संधी दिली क्रिकेटकरांना क्रिकेट खेळण्यासाठी. आणि चिंचोली गोहे ग्रामस्थांचं जे स्वप्न होतं एकता चषकाचं ते मात्र या मैदानावरती साकार झालं. मी तर तमाम या जागा मालकदारांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत करतो. सन्माननीय संभाजी पाटील, त्याचबरोबर सन्माननीय भगवान शेठ पाटील, नामदेव शेठ पाटील यांच्या कठीण परिश्रमामध्ये आपण बघतोय आता त्यांना यानंतर परिश्रम करावे लागणार, कारण यानंतर शेती करताना पूर्णपणे मशागत करावी लागेल. पण त्यांनी एक मोठं मन ठेवून आपल्या या गावकऱ्यांसाठी, आपल्या खेळाडू रसिकांसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी स्वराज मित्र मंडळ, त्याचबरोबर चिंचोली जय हनुमान चिंचोली या आयोजकांनाही या मैदानावरती खेळण्याची संधी दिली आहे. यावेळेस विलंब कार्पेट हा फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडूची उचल फेक होतीये तोपर्यंत सहज 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी धावपलकावरती वाढ होतीये. टोटल 16 धावा आल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र 2 चेंडूचा झालाय आणि या 2 चेंडूवरती आपण 3 धावा खर्च करताना विकीला पाहिलं. टोटल 16 धावा आल्यात. पाटला होतोय 43 या धावसंख्येचा. 16 चेंडू आणि 27 धावांची गरज. अकुट टप्प्याचा चेंडू होता ज्याला भिरकावून दिले. पॉइंट क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षकाला भेदून जसा सुईतनं धागा ओवला जातो तसा चेंडू गेला आर पार. चेंडू फरार. इट्स चौकार.
झालं जिथे वर रान पाहायला मिळायचं, शेती पाहायला मिळायची, तिथे मात्र सिमेंटच्या आता बिल्डिंग्स पाहायला मिळतात. हा फटका फसलाय आणि या फटक्यावरती क्षेत्ररक्षक देखील फसलाय. संतोष संकेत मध्ये हा क्षेत्ररक्षक मात्र चूक करतोय आणि या चुकीला माफी नाही. 21 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. या चेंडूवरती आली 1 धाव. आता समीकरण सांगतंय उरलेत चेंडू 14 आणि करायच्यात 22 धावा. संकेतनं ही चूक केली आहे. लोण्याचा गोळा जसा हातात विरघळतो तसा चेंडू धरतीला धाण केला गेला. हा झेल नव्हे तर कदाचित टीम प्रेम 11 पेंट संघाचे विजयाचे द्वार मात्र खोललेत की काय असा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनावरती पडलाय. प्रश्नाचं उत्तर मात्र गोलंदाजाला शोधायचंय. आणखीन एक सुरेख फटका. ताकद होती, नजाकत होती आणि या चेंडूवरती मी तर म्हणेल कडक ब्रँडेड अप्रतिम ओमकारच्या बॅट मध्ये आलाय षटकार. विचुंबे चे पुरस्कर्ते आहेत निलेशजी कांबळे यांचं या व्यासपीठावरती सरच स्वागत केलं जाते. पुन्हा एकदा ओंकार बरसतोय. बादल त्याच्या सोम्यत आहे आणि आकाशाला गवसणी घालणारा आसमानी सुलतानी अर्थातच ब्रँडेड बॅक टू बॅक दुसरा षटकार. संदेश पाटील, बऱ्याच जणांच्या चर्चा होत्या की लेफ्टी बॅट्समनला इथे षटकार जात नाही, परंतु तुमच्यामध्ये दमखम असेल तर कोणतीही परिसीमा तुम्हाला थांबवू शकत नाही हे ओमकार हरपाळने इथे दाखवून दिलं. निश्चित सर, तुमचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य तुमचं घडू शकतो हे सिद्ध झाले या मैदानामध्ये. असं वाटलं होतं गेले 3 रात्र या मैदानावरती लेफ्टी बॅट्समनचं काही काम नाही, पण काम ज्याचं होतं, ज्याचं नाव मोठं केलं जातं आणि ज्याचं नाव मोठं होतं त्याची कामगिरी मात्र चांगली केली जाते. यावेळेस ओमकारनं मात्र कामगिरी चांगली केली, त्याच्यामुळे त्याचं नाव मोठं झालंय. येणाऱ्या या 2 चेंडूवरती लागोपाठचे 2 षटकार ठोकणारा ओमकार मात्र या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करतोय. टोटल 33, शेवटचे 12 चेंडू 10 धावांची गरज. मॅच संपली नाहीये. या मॅच मध्ये बीएमपीएल संघ देखील जिंकला नाहीये ना प्रेम 11 पेंट संघ जिंकलाय. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जो सातत्यानं चांगली कामगिरी करणार, अर्थातच संघर्ष करणार तो खेळाडू आणि त्याची टीम मात्र जिंकणार. यावेळेस सुरेख चेंडू. आपल्या भातातील ब्रह्मास्त्राचा वापर, पण बॅटची कडा घेतली गेली होती या चेंडूनं आणि या चेंडूवरती 1 धाव मात्र आली. एका धावेनं धावफलकावरती टोटल 34 धावा आपण बघतोय. आता उरलेत 11 चेंडू आणि करायच्यात 9 धावा. यावेळेस लाईन भटकली जाते. खराब चेंडू गोलंदाज मच्छिंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि या चेंडूवरती पनिशमेंट मात्र पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आदरणीय श्री गणेश हॉटेलचे प्रोप्रायटर सन्माननीय गणेशजी पाटील यांच्याकडनं मात्र आमच्या 4 रात्रीची जेवणाची सोय केली गेली. मग तो कॉमेंटेटर असो, पंच असो, गुणलेखक असो किंवा आमचे फॉर्च्यून इव्हेंटची टीम असो, या सर्वांची उत्तम दर्जाची जेवणाची सोय करणारे आमचे सन्माननीय गणेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. मला माहिती आहे ते अजूनही आमच्या कॉमेंटेटर बंधूंची प्रतीक्षा करतात जेवणासाठी, पण आमचे कॉमेंटेटर बंधू आता मी तर म्हणेल या मॅच मध्ये आनंद लुटतायत. थोड्याच वेळात तुमच्याकडे ते येतील, पण त्याआधी तुम्हाला संधी आहे आपण व्यासपीठावरती या. 9 चेंडूचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. 1 धाव प्लस केली जाईल. टोटल 35. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू आहे फ्री हिट आणि ओमकारला ही सुंदर संधी होती. ओमकारनं फक्त बॅटचा मुकडा खोलला आणि या चेंडूवरती मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं, जिथे 1 धाव मात्र फ्री हिटच्या चेंडूवरती आल्या. मच्छिंद्र पाटील या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याचा प्रयत्न करतायत. मॅच मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत कदाचित चुरस दाखवू शकते जर एका दुसरे मोठे फटके आले नाहीत तर.
हा चेंडू मस्तक पे दस्तक, चेंडू आर पार जातोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधनं आउट ऑफ द पार. बिग 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 षटकार. VMPL टीमचा इथे पराभव होत असला तरी सुद्धा मी पुरस्कर्त्यांचा आभार व्यक्त करेल की त्यांनी हा संघ इथे बांधलाय. चेंडूची पूर्तता करा त्वरित, अवघ्या एका धावेची गरज असेल. पुरस्कर्त्यांचं कौतुक करेल की त्यांनी हा संघ इथे बांधला. कोणतीही स्पर्धा लगेचच तुम्हाला जिंकता येत नाही की तुम्ही एंट्री केली आणि लगेच स्पर्धा जिंकली, सामने जिंकले, असं होत नाही. तुम्हाला स्पर्धा खेळाव्या लागतील आणि तुमच्या मागे पुरस्कर्ते इतके मोठे आहेत की ते तुम्हाला संधी देखील देतील, परंतु आता तुम्हाला खेळ दाखवणं तितकं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये. तर नक्कीच स्कोर इज लेवल. सन्माननीय हरिजी पाटील साहेबांकडनं VMPL संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या, पण यावेळेस हा वाईट आलाय आणि सामना जिंकला टीम प्रेम 11 पेन संघानं. राज वॉरियर्स BMPL या संघाला मात्र पराभवाच्या वाटेला जावं लागलं. सामना खऱ्या अर्थानं खूप मजेदार आणि मैत्रीपूर्ण झाला, याचं ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये होतंय.